हॅलो. तर बघा, आपण काल काही प्रॉब्लेम बघितले होते. आज आपण आता नवीन टॉपिक बघणार आहे. नवीन टॉपिकमध्ये सगळ्यात पहिली कन्सेप्ट बघणार आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. काय बघणार आहे? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय की म्हणजे नाही का, तो एखादा मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला. पोज मॅट्रिक्स घेऊ आपण इथं. मॅट्रिक्स ए हा काय दिलेला आहे आपल्याला? एक मॅट्रिक्स दिलेला आहे ऑफ ऑर्डर m क्रॉस n दिलेला आहे सपोज. आणि मग याची एलिमेंट दिलेली बघा, a11 a12 a13 a21 a22 आणि a23. ठीक आहे. नंतर ना a33 सॉरी a31 a32 आणि a33 अशी काय दिलेले एलिमेंट दिलेले 3x3 मॅट्रिक्स. किती? 3x3. मग आपल्याला सांगितलं ए ट्रान्सपोज फाइंड आउट करा. तर ए ट्रान्सपोज जो राहतो तो काय करायचा? ए डॅशने डिनोट करायचा किंवा इथं ब्रॅकेट नका टाकू. ठीक आहे. 3x3 मॅट्रिक्स आहे आणि तो जो आहे तो कशाने डिनोट करत्या? ए डॅश किंवा ए रेश टू टी लिहायचं. टी म्हणजे ट्रान्सपोज. ठीक आहे. मग आपल्याला जर ए ट्रान्सपोज जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं? ए ट्रान्सपोज मग त्याची ऑर्डर जी आहे ती काय येणार? आता बघा, नंबर ऑफ रो काय करायच्या? कॉलममध्ये चेंज करायच्या. म्हणजे रो एक्सचेंज विथ कॉलम. इथं लिहा वाटलं तर. ट्रान्सपोज करणे म्हणजे काय की नंबर ऑफ रोज नाही तर रोज एक्सचेंज विथ कॉलम. रोज एक्सचेंज विथ कॉलम्स. ठीक आहे. मग रो काय करायच्या? कॉलम सोबत चेंज करायच्या. मग आता बघा, इथं जो मॅट्रिक्स राहणार आहे याची ऑर्डर जर m क्रॉस n असेल तर याची काय येणार आहे? n क्रॉस m येणार. मग इक्वल्स टू बघा, इक्वल्स टू मध्ये काय आहे की रो एक्सचेंज विथ कॉलम. बघा इथं ही जी रो राहणार आहे हिला कॉलम मध्ये लिहायचं. ठीक आहे. ही काय करायची? कॉलम मध्ये लिहायची. कॉलम मध्ये लिहा. मग इथं a11 तिथंच राहणार आहे, a12 इथं येणार, a13 त्याच्यानंतर नेक्स्ट बघा a21 a22 a23 त्याच्यानंतर a31 a32 आणि a33. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं इथं? रो कॉलम सोबत चेंज केला. तर बघा ही जी सेकंड रो होती ही आपण काय केली? इथं लिहिली. ठीक आहे. कॉलम मध्ये बघा, इथं कॉलम मध्ये आणली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जी थर्ड रो होती, थर्ड रो कोणती आहे? ही आहे बघा. थर्ड रोचा कलर आपण हा घेऊ. तर ही कुठं आणली बघा? आपण इथं आणली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे बघा इथं काय आहे की आपण ज्या रोज होत्या त्या कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहिल्या. म्हणजे कॉलम होते ते रोच्या फॉर्ममध्ये लिहिले. ठीक आहे. मग हा काय झाला? ए ट्रान्सपोज. आणि ए ट्रान्सपोज कसं दाखवत्या? ए रेश टू टी दाखवायचं किंवा ए डॅश म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सपोज एक मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये. बघा इथे दिलेलं आहे सपोज एक मॅट्रिक्स इफ ए इक्वल्स टू, आता दिलेलं आहे मॅट्रिक्स 2 5 त्याच्यानंतर 3 1 आणि नेक्स्ट दिलेलं आहे 1 -7. ठीक आहे. हा मॅट्रिक्स दिलेला आहे. याची ऑर्डर किती आहे? याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहे?
3 आहे आणि कॉलम किती आहे 2 आहे. मग आपल्याला काय काढायचं आता 80. मग बघा जेवढे नंबर ऑफ रो राहील तेवढे नंबर ऑफ काय राहील कॉलम राहील आणि जेवढे नंबर ऑफ कॉलम राहील तेवढे नंबर ऑफ काय येणार आहे रो येणार आहे. म्हणजे हा मॅट्रिक्स येणार आहे 3x2. म्हणजे बघा इथं काय आहे की हा यम आहे आणि हा काय एन आहे. इथं काय हा एन आहे हा काय यम आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं काय येईल मग हे 2 आणि 5 त्याच्यानंतर 3 आणि 1 नंतर 1 आणि -7. मग हा काय आला ए ट्रान्सपोज आला. हा काय आला ए ट्रान्सपोज. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपण याच्यावरती एक न्यूमरिकल सॉल्व करू. ठीक आहे. तर न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी बघा पुढच्या पेजवरती जाऊ आपण. आपल्याला दिलेलं आहे बघा इफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू 3 -1 2 4 आणि बी इक्वल्स टू 3 -1 2 1 0 1. नंतर दिलेले व्हेरीफाय दॅट ए इंटू बी चा ट्रान्सपोज इक्वल्स टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. मग आता बघा सगळ्यात पहिले LHS सॉल्व करू आपण. मग सोल्युशन बघा. मग ए जो मॅट्रिक्स दिलेला आहे तो काय दिलेला आहे 3 -1 2 आणि 4. ठीक आहे. आणि बी मॅट्रिक्स काय दिलेला आहे 3 -1 2 1 0 आणि 2. ठीक आहे. मग बघा आता हा किती क्रॉस कितीचा आहे 2 क्रॉस 2चा आहे. हा 2 क्रॉस 3चा आहे. म्हणजे 2 रो आणि त्याच्यात 3 कॉलम. मग आता पहिले काय करायचं ए इंटू बी काढायचं. काय काढायचं ए इंटू बी. मग बघा ए इंटू बी काय येईल ए इंटू बी इक्वल्स टू मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर 2 क्रॉस 2 इंटू मॅट्रिक्स बी ऑफ ऑर्डर 2 क्रॉस 3. मग बघा आता मल्टिप्लिकेशनसाठी काय क्रायटेरिया आहे की नंबर ऑफ रो ऑफ फर्स्ट कॉलम इज इक्वल्स टू काय पाहिजे नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ रो ऑफ सेकंड मॅट्रिक्स. मग हा काय आहे सेम आहे. मग बघा आता ए इंटू बी पॉसिबल आहे का पॉसिबल आहे. आणि ए इंटू बी काय येणार आहे मग बघा मॅट्रिक्स ए इंटू बी ची ऑर्डर काय येईल इथं 2 आहे आणि इथं 3 आहे म्हणजे 2 इंटू 3 येणार आहे. मग बघा आता पहिले ए मॅट्रिक्स लिहा. ए मॅट्रिक्स काय आहे 3 -1 2 आणि 4. ठीक आहे. आणि हा मॅट्रिक्स लिहा आता 3 -1 2 1 0 2. ठीक आहे. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करताना काय करतो आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम तेव्हा फर्स्ट एलिमेंट येणार. ठीक आहे. फर्स्ट एलिमेंट काय येणार बघा आता नंबर ऑफ रो काय येणार आहे 2 येणार आहे. ठीक आहे. मग बघा फर्स्ट एलिमेंट 3 इंटू 3 प्लस -1 इंटू 1. ठीक आहे. हा झाला फर्स्ट एलिमेंट. आता सेकंड एलिमेंट बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो काय 3 इंटू -1 प्लस -1 इंटू 0. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता फर्स्ट रो थर्ड कॉलम ही थर्ड कॉलम. ठीक आहे. बघा 3 इंटू काय होणार आता इथं 3 इंटू 2 प्लस नंतर -1 इंटू 2 मग बघा आता हे काय झाले फर्स्ट कॉलमचे एलिमेंट झाले फर्स्ट रोचे एलिमेंट झाले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं सेकंड रो काढायचं. मग सेकंड रो घ्यायसाठी काय करावं लागेल सेकंड रोच्या एलिमेंटसाठी सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग बघा सेकंड रो काय 2 4 आणि फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इथं 3 आणि 1. मग इथं काय येईल 2 इंटू 3 प्लस 4 इंटू 1 ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट 2 इंटू -1 प्लस 4 इंटू 0. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय येणार आहे आता 2 इंटू 2 प्लस 4 इंटू 2. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला हा मॅट्रिक्स भेटला. मग इथं काय करशील तुम्ही आता
ॲडिशन करून घ्यायची. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करायची. मग मल्टिप्लिकेशन करा आधी. तर मल्टिप्लिकेशन जर केलं आपण बघा, मल्टिप्लिकेशन जर केलं तिथं काय येणार, 3 त्रिक 9 प्लस 3 त्रिक 9 प्लस -1 × 1 -1. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 3 -1 -3 प्लस 0. त्याच्यानंतर ना 3 दुणे 4 प्लस -1 × 2 म्हणजेच काय येणार ते -2 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 3 दुणे 6 प्लस 4 1 4. त्याच्यानंतर नाही काय -2 प्लस 0. त्याच्यानंतर ना 2 2 जा 4 प्लस इथं काय येणार 4 दुणे 8. मग बघा आता इथं मॅट्रिक्स आपल्याला फायनल मॅट्रिक्स काय भेटेल, फायनल मॅट्रिक्स भेटलं बघा. फायनल मॅट्रिक्स येईन इथं 8 -3 4. त्याच्यानंतर नाही इथं येईन 10 आणि इथं येईन -2 आणि 8 आणि 4 12. ठीक आहे, हा आला आपला फायनल मॅट्रिक्स. तर मग बघा इथं हा भेटला आपल्याला फायनल मॅट्रिक्स. ठीक आहे, मग हा जो मॅट्रिक्स भेटलाय आता याला काय करायचं, हा आला A × B, हा काय आला A × B मॅट्रिक्स आला. याला काय करायचं आता, ट्रान्सपोज करायचं. ट्रान्सपोज करताना काय करावं लागेल, मग बघा हा मॅट्रिक्स कॉपी करून घ्या. इकडच्या साईडला कॉपी करून घेतलं. ठीक आहे, मग इथे एक लाईन ड्रॉ करतो मी आडवी. ठीक आहे, मग आता काय करायचं, A × B चा ट्रान्सपोज काढायचा. मग A × B चा ट्रान्सपोज काय येईल, A बघा मॅट्रिक्स A B ट्रान्सपोज. मग A B ट्रान्सपोज काय येईल बघा, आता A B ट्रान्सपोज काय येईल, तर आता हा किती क्रॉस कितीचा आहे, हा 2 × 3चा आहे. हा किती येईल, मग किती येईल, तर बघा हा जो आहे बघा तो 3 × 2 जाईल. किती क्रॉस किती जाईल, 3 × 2. मग बघा आता हा जो रो आहे तो कॉलम मधल्या कॉलमच्या फॉर्ममध्ये 8 -3. त्याच्यानंतर ना -3 नंतर 4. ठीक आहे, त्याच्यानंतर ना 10 2 आणि 12. हा आला बघा ट्रान्सपोज. मग हा येईन 3 × 2चा. मग बघा A × B चा ट्रान्सपोज हा मॅट्रिक्स आला. आता B ट्रान्सपोज करायचा, नंतर ना A ट्रान्सपोज करायचा. मग बघा आपण आता काय केलं, ही लेफ्ट हँड साईड सॉल्व्ह केली RHS. आता आपल्याला काय करायचं, राईट हँड साईड सॉल्व्ह करायची. ठीक आहे, मग राईट हँड साईडला आपण आधी कॉपी करून घेऊ. ठीक आहे, एक मिनटं.
ठीक आहे. आता बघा आपल्याला नेक्स्ट पेजवरती काय करायचं, आली LHS आली, ठीक आहे, LHS. आता आपल्याला काय फाइंड आउट करायची, RHS काय दिलेली आहे आपल्याला, B ट्रान्सपोज आणि A ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं. पहिले काय करायचं, A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज. मग सगळ्यात पहिले A काय आहे, तर बघा इथं A काढू आपण. A इक्वल्स टू काय आहे, A इक्वल्स टू दिलेलं आहे बघा इथं 3 - 1 2 4. 3 - 1 2 4, ठीक आहे. हा काय आहे, A मॅट्रिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, थ्री 4 जाऊ दे, इथंच सॉल्व्ह करू आपण, नंतर पुढच्या पेजवरती जाऊ, ठीक आहे. आता बघा ए मॅट्रिक्स काय दिलेलं आहे आपल्याला, A इक्वल्स टू 3 - 1 2 4. मग याचं जर ट्रान्सपोज काढला आपण तर ए ट्रान्सपोज काय येईल बघा, नंबर ऑफ रो काय करायच्या, कॉलममध्ये कन्वर्ट करायचे. नंबर ऑफ रो काय 3 - 1 इथे इंटू 4, ठीक आहे. त्याच्यानंतर बी मॅट्रिक्स, मग बी मॅट्रिक्स काय दिलेलं आहे आपल्याला, 3 - 1 2 1 0 2, ठीक आहे. मग आता बघा बी इक्वल्स टू, मग बी इक्वल्स टू आता रो व्हर्टिकल लिहायची, 3 - 1 2, नंतर नाही येईल 1 0 2, ठीक आहे. आला आपला बी ट्रान्सपोज. काय आला, बी ट्रान्सपोज. मग बघा आता आपण जर आता इथं काय करायचं, पहिले बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज करायचं. मग पहिले कोणता बी ट्रान्सपोज लिहायचं, बी ट्रान्सपोज काय 3 1 - 1 0, त्याच्यानंतर 2 2, ठीक आहे. त्याच्यानंतर ए ट्रान्सपोज काय 3 2 - 1 आणि 4, बरोबर. मग बघा आता इथं आपल्याला A इंटू बी करायचं. मग आता याची ऑर्डर किती आहे, 3 × 2 आहे, आणि याची ऑर्डर किती इथं 2 × 2 आहे. मग बघा याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम आणि याच्यामध्ये नंबर ऑफ रो सेम आहे. म्हणजेच आपला जो बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज जो मॅट्रिक्स आहे तो काय येणार आहे, तो येणार आहे 3 × 2चा येणार आहे. किती येणार आहे, 3 × 2. असा व्हर्टिकल मॅट्रिक्स येईल 3 × 2चा, ठीक आहे. मग बघा आपण आता हे कॉपी करून घेऊ तिकडं. ठीक आहे. इथं रब करतो मी. मग बघा आता आपल्याला 3 × 2चा एक मॅट्रिक्स भेटणार आहे, इकडे घेऊ, ठीक आहे. मग आता बघा पहिले बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज करायचं, बरोबर आहे की नाही. मग आता काय करणार, हा रो हा कॉलम, म्हणजेच काय येणार इथं 3 × 3, त्याच्यानंतर प्लस 1 × 1 काय -1. ही ऑर्डर मी मिटून टाकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला, सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम झाला, फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो काय 3 × काय 3 × 2, त्याच्यानंतर प्लस इथं काय येणार 1 × 4, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, आता नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो काय इथं -1 × -3, त्याच्यानंतर प्लस 0 × -1, त्याच्यानंतर नेक्स्ट काय सेकंड रो सेकंड कॉलम, म्हणजे -1 × काय 2, त्याच्यानंतर प्लस
0 × 4, ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट 2 × 3 प्लस 2 × सेकंड एलिमेंट 2 इथं काय -1. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट आता सेकंड रो सेकंड कॉलम, मग 2 × 2 प्लस 2 × काय 4. मग बघा हा किती क्रॉस किती झाला, 3 × 2 झाला, ठीक आहे. मग आता बघा हा मॅट्रिक्स काय येणार आहे, 3 × 3 = 9, 9 प्लस -1. त्याच्यानंतर ना 3 × 2 = 6 प्लस 4. त्याच्यानंतर ना -3 प्लस काय येणार 0. त्याच्यानंतर इथं -2 प्लस 0. त्याच्यानंतर इथं काय 6 प्लस -2. त्याच्यानंतर इथं 4 प्लस 8. मग बघा A ट्रान्सपोज × B ट्रान्सपोज काय येतोय बघा बरं. A ट्रान्सपोज × B ट्रान्सपोज येतोय बघा इथं 8 10 -3 -2. त्याच्यानंतर ना 6 - 2 किती येईल 4. नंतर इथं काय 12 आहे. मग बघा आला B ट्रान्सपोज × A ट्रान्सपोज इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला LHS, ठीक आहे. म्हणजेच काय की A ट्रान्सपोज A × B ब्रॅकेटचं जर ट्रान्सपोज केला, म्हणजे A × B मॅट्रिक्सचं जर ट्रान्सपोज केला तर तो आपल्याला B ट्रान्सपोज × A ट्रान्सपोजच्या इक्वलमध्ये भेटतो, ठीक आहे. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. हेच काय करतो आपल्याला प्रूफ करायचं होतं, ठीक आहे. मग ट्रान्सपोज काढायचं समजलं ना सगळ्याला. ट्रान्सपोज काय करायचा, रो एक्सचेंज करायच्या कॉलम सोबत, काय करायच्या रो एक्सचेंज करायच्या कॉलम सोबत, ठीक आहे. इथं दिलेले बघा रो एक्सचेंज विथ कॉलम. मग तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे ट्रान्सपोज भेटणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट आता आपल्याला बघायच्या प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज मॅट्रिक्स, ठीक आहे. मग इथं लिहू प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज मॅट्रिक्स, ठीक आहे. हेडलाईन द्या आता प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज मॅट्रिक्स. मग ट्रान्सपोज मॅट्रिक्सच्या काय करायच्या प्रॉपर्टीज. मग आता बघा फर्स्ट प्रॉपर्टी आहे, फर्स्ट प्रॉपर्टी बघा. आता सपोज A ट्रान्सपोज आहे आणि त्याचा जर परत आपण ट्रान्सपोज घेतला तर काय भेटणार आहे आपल्याला A मॅट्रिक्स भेटणार आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी बघा, सपोज एखादा स्केलर आहे, काय स्केलर K आणि तो आपण A मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केला आणि त्याचा जर आपण ट्रान्सपोज घेतला तर तो काय येणार आहे, आपण डायरेक्ट Aच्या ट्रान्सपोजला मल्टिप्लाय केला तरी पण तुम्हाला काय भेटणार आहे सेमच भेटणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी बघा की A + B मॅट्रिक्स आहे आणि त्याचा जर आपण ट्रान्सपोज घेतला तो कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे A ट्रान्सपोज + B ट्रान्सपोजच्या इक्वलमध्ये येणार, ठीक आहे. आत्ताच आपण हे नाही चौथी प्रॉपर्टी प्रूफ केली ती बघा. आता चौथी प्रॉपर्टी काय होती, सपोज A × B मॅट्रिक्स आहे आणि त्याचा जर आपण ट्रान्सपोज घेतला तर तो B ट्रान्सपोज × A ट्रान्सपोजच्या इक्वलमध्ये येतो. या काय आहे 4 प्रॉपर्टी. आणि लास्टला बघा एक प्रॉपर्टी नाही बट हे दिलेलं आहे, ठीक आहे. सपोज एक काय आहे की एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, इथं लिहून घ्या वाटलं ती प्रॉपर्टी. A इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. A काय आहे, A इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स काय आहे, A इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि त्याला जर आपल्याला समेशन ऑफ, त्याला कायच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, समेशन ऑफ, बघा इथं लिहा A इज इक्वल्स टू आपल्याला लिहायचं आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स
प्लस स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं. ठीक आहे. मग आता बघा सिमेट्रिक मॅट्रिक्स फाइंड आउट करायला काय करायचं, 1/2 ए प्लस ए ट्रान्सपोज लिहायचं. काय लिहायचं, ए प्लस ए ट्रान्सपोज, आणि पुन्हा प्लस 1/2 इंटू काय करायचं, ए मायनस ए ट्रान्सपोज करायचं. ठीक आहे. म्हणजे काय करायचं, एकदा ए प्लस ट्रान्सपोज करायचं आणि एकदा काय करायचं, ए मायनस ट्रान्सपोज करायचं. मग तेव्हा तुम्हाला काय भेटणार, सिमेट्रिक मॅट्रिक्स प्लस स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इक्वल्स टू काय भेटणार, ए मॅट्रिक्स. दोघांची ॲडिशन करायची. तर असला प्रॉब्लेम काही पेपरला येत नाही, बट ते तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून ठीक आहे सांगितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण आता डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. तर डिटर्मिनंट ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तुम्ही 2x2चा डिटर्मिनंट फाइंड आउट केला असेल आधी. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 2x2 आणि 3x3चा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. मग लिहा इथं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. हा डिटर्मिनंट जो कन्सेप्ट आहे तो फक्त कशासाठी व्हॅलिड आहे, स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी व्हॅलिड आहे. मग इथं लिहून घ्या, डिटर्मिनंट इज ए कन्सेप्ट. डिटर्मिनंट कशाने डिनोट करते बघा, अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. काय करायच्या, व्हर्टिकल लाईन त्याच्यामध्ये लिहायचं. आतापर्यंत आपण काय करतो, मॅट्रिक्सला असं ब्रॅकेट टाकायचो, पण डिटर्मिनंटमध्ये 2 व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायला लागते. काय करायला लागत्या, 2 व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. मग बघा आता आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करू. तर सगळ्यात पहिले लिहा डिटर्मिनंट इज ए कन्सेप्ट फॉर ओनली स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे काय की स्क्वेअर मॅट्रिक्सचाच आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो. जर तो स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल तर आपण त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे डिटर्मिनंट ही कन्सेप्ट आहे ही फक्त स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज इक्वल्स टू काय राहणार आहे, नंबर ऑफ कॉलम राहणार आहे. काय राहणार आहे, नंबर ऑफ रोज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम. ठीक आहे. तर त्यालाच ते व्हॅलिड राहणार आहे, अदरवाईज ते व्हॅलिड नसणार आहे. ठीक आहे. तर आपण लिहा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. बघा डिटर्मिनंटची जी कन्सेप्ट आहे ती स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी व्हॅलिड आहे. मग इथं लिहून घ्या नोट म्हणून असं नोट, डिटर्मिनंट इज ओनली फॉर स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच काय की नंबर ऑफ रोज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम. ठीक आहे. नंबर ऑफ कॉलम. नंबर ऑफ कॉलम. ठीक आहे. म्हणजे काय आहे की तिथं स्क्वेअर मॅट्रिक्सच पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल तर डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करू शकत नाही. ठीक आहे. मग डिटर्मिनंट बघा आता 2x2 मॅट्रिक्सचा कसं फाइंड आउट करायचं. मग फर्स्टला ऑर्डर 2x2. 2x2 जर मॅट्रिक्सची ऑर्डर असेल कसं फाइंड आउट करायचं बघा. सपोज हा मॅट्रिक्स दिलेला आहे, मॅट्रिक्स ए इक्वल्स टू दिलेलं आहे आपल्याला 2, 3, 4 आणि 5. काय दिलेलं आहे, 2, 3, 4, 5 आणि 2x2 ऑर्डर दिलेली. म्हणजे हा काय आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. हा काय आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. जर आपल्याला त्याची ऑर्डर फाइंड आउट करायची, काय सॉरी त्याचं काय डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं, आणि जर सांगितलं इथं फाइंड डिटर्मिनंट इक्वल्स टू फाइंड आउट करायचं. ठीक आहे. म्हणजे डिटर्मिनंट कसं लिहितं बघा, 2 व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायच्या आणि व्हर्टिकल लाईनमध्ये त्या डिटर्मिनंटचं नाव लिहायचं जे काय असेल. व्हर्टिकल लाईन इक्वल्स टू फाइंड आउट करायचं आपल्याला. बघा आता डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करायचं, पहिले डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं. डिटर्मिनंट ए इक्वल्स टू व्हर्टिकल लाईन 2, 3, 4 आणि इथं 5. ठीक आहे. मग बघा आता इथं डिटर्मिनंट लिहायचं म्हणजे व्हर्टिकल लाईन. मग आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, हा याच्यासोबत मल्टिप्लाय करायचा, हा काय करायचा याच्यासोबत मल्टिप्लाय करायचा. त्याच्यानंतर हा जो सेकंड आहे
4 आणि 3चं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, यांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ते एकमेकांमधून काय करायचे सबस्ट्रॅक्ट. मग बघा काय येणार इथं 2 × 5 मायनस 3 × 4 येणार. मग बघा 5 दुनी किती होतं 10 होतं. त्याच्यानंतर 3 चौक 12. मग डिटर्मिनंट इक्वल्स टू काय आलं -2 आलं. काय आलं -2. ठीक आहे, ही काय आली डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली. ही काय आली डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली. कोणत्या डिटर्मिनंटची तर 2 × 2 मॅट्रिक्सच्या. कोणता मॅट्रिक्स ह्या 2 × 2. आता हे जर आपल्याला 3 × 3 मॅट्रिक्स जर द्यायला असेल तर तिथं वेगळी आहे म्हणजे थेरी. ठीक आहे, मग आता आपण बघू नेक्स्ट 3 × 3 मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करायचं. नेक्स्ट लिहा आता इथं 3 × 3 मॅट्रिक्स 3 × 3 ऑर्डर. मग बघा एक 3 × 3चा मॅट्रिक्स 3 × 3 ऑर्डरचा मॅट्रिक्स घ्या. सपोज आपण ए मॅट्रिक्स घेतला मग तिची ऑर्डर घेऊ बघा आपण. मग बघा सपोज आपण काय करू आता 3 × 3चा मॅट्रिक्स घेऊ एक. मग 3 × 3चा मॅट्रिक्स बघा आता 7 0 2. त्याच्यानंतर 1 2 6. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 4 5 3 4 5 3. मग हा किती क्रॉस कितीचा आहे 3 × 3चा आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं इथं डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करायचं आहे. मग डिटर्मिनंट ऑफ ए कसं फाइंड आउट करायचं बघा डिटर्मिनंटच्या फॉर्ममधल्या मग व्हर्टिकल लाईन. ठीक आहे, इथं 7 0 2 1 2 6 4 5 आणि इथं 3. ठीक आहे, मग हा डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहिला. आता काय करायचं माहिती का कुठली पण एक रो आणि एक रो सिलेक्ट करायची. मग तुम्हाला जी वाटते ती घ्या. तुम्हाला मग काय करायची ती सिलेक्ट करायची. ठीक आहे, ह्याच्या अबाउट काय करायचं आता आपल्याला एक्सपान्शन करायचं. मग आपण सपोज फर्स्ट सिलेक्ट केली. तुम्ही कुठली पण करू शकता तुम्हाला जी वाटेल ती. जर तुम्हाला वाटलं मला सेकंड घ्यायची सेकंड घेऊ शकता. तुम्हाला वाटलं थर्ड घ्यायची थर्ड घेऊ शकता. किंवा तुम्हाला वाटलं एक कॉलम घ्यायचं तर कॉलमसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, डिटर्मिनंट फाइंड आउट करताना तुम्ही कुठली पण टर्म घेऊ शकता. मग बघा आता आपण काय केलं याच्यामध्ये एक हे बघा म्हणजे तुम्ही काय की मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही कुठली पण घेऊ शकता. तर त्याच्यासाठी एक चिन्हांचा क्रायटेरिया आहे. चिन्हाचा क्रायटेरिया म्हणजे काय की तुम्हाला साईन घ्यावं लागणार. ठीक आहे, मग तुम्ही जर फर्स्ट रो सिलेक्ट केली तर पहिल्याला प्लस साईन घ्यायचं दुसऱ्याला मायनस घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं पुन्हा प्लस घ्यायचं आणि सेकंड याच्यामध्ये बघा इथं प्लस घेतलं म्हणून इथं मायनस घ्या. इथं मायनस नंतर पुन्हा प्लस पुन्हा मायनस. आता इथं प्लस इथं मायनस पुन्हा काय येईल प्लस इथं काय येईल मायनस पुन्हा प्लस. हा काय चिन्हांचा क्रायटेरिया आहे. मग बघा आपण आता कोणती रो घेतली फर्स्ट रो घेतली. फर्स्टमध्ये काय प्लस मायनस प्लस. मग आता तुम्ही काय करणार आहे पहिलं प्लस साईन घेणार. मग इथं काय करायचं प्लस साईन घ्यायचं. त्याच्यानंतर हा फर्स्ट एलिमेंट 7 लिहायचं. मग आता बघा 7 नंतर काय करायचं या 7च्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची म्हणजे हा 7चा हा रो सोडून द्यायचा आणि हा कॉलम सोडून द्यायचा. मग हे सोडून दिल्यानंतर कोणते एलिमेंट राहिले 2 6 5 3. मग ते लिहायचे फक्त. मग बघा इथं कोण कोण राहिलं 2 6 5 आणि 3 राहिला. मग हा कंप्लीट झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नेक्स्ट साईन कोणता आहे मायनस. इथं काय आता नेक्स्ट एलिमेंट काय आहे 0 आहे 0. मग पुन्हा त्या 0च्या अबाउट एक्सपान्शन. मग बघा आता इथं काय आहे की ही लाईन सोडून द्यायची आणि ही रो सोडून द्यायची. मग राहिलेले एलिमेंट लिहा. मग राहिलेले एलिमेंट कोणते 1 4 6 आणि 3. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट. आता नेक्स्ट बघा नेक्स्ट कोणता नेक्स्ट बघा आता नेक्स्ट कोणता आहे तर नेक्स्ट हा आहे 2 वाला. तर 2च्या अबाउट जी रो आहे ती तर सोडली आपण. 2च्या अबाउट जो कॉलम आहे तो पण सोडून द्यायचा. मग आता बघा इथं चिन्ह कोणतं आहे प्लस. मग प्लस काय येणार 2. मग पुन्हा डिटर्मिनंट बघा डिटर्मिनंट आता 1 2 4 5 1 2 4 आणि 5. ठीक आहे, मग बघा आता इथं काय येईल यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग हा +7 बाहेर तसाच ब्रॅकेटमध्ये 2 × 3 मायनस 5 × 6 होणार. ठीक आहे, त्यानंतर -0. मग ब्रॅकेटमध्ये 3 × 1 3 × 1 मायनस 6 × 4. ठीक आहे, त्याच्यानंतर +2 तसाच ब्रॅकेटमध्ये 1 × 5
त्याच्यानंतर -4 × 8 2, ठीक आहे, 4 × 2. मग बघा आता +7 तसंच, मग इथं काय येणार आहे 6 -5 × 30, त्याच्यानंतर -0 0 × काय आहे 3 -sin 24, ठीक आहे, त्याच्यानंतर +2 × 5 -4 × 8, ठीक आहे. मग बघा आता इथं 24 मधून 6 जर गेले, 24 मधून 6 गेले तर 30 मधून 6 गेले किती राहत्या 7 तसंच बाहेर, इथं येईन -24, त्याच्यानंतर इथं येईन 0 ब्रॅकेटमध्ये येईन इथं 21 -21 येईल, त्याच्यानंतर +2 × -3, ठीक आहे. मग इथं बघा आता 24 × 7 किती होते, कॅल्क्युलेटरमध्ये करा, ठीक आहे. ते किती येईल बघा 24ला मायनस साईन आहे म्हणून काय होणार -24 × 7, ते तर 168 -168. मग बघा इथं -21 × 0 0, आणि इथं -3 × 6 प्लस पण ब्रॅकेटमध्ये येईल -6, मग 68 - 6 ते किती होतं 174, पण मायनस साईन येतं 174, म्हणजेच बघा आपल्याला काय आलं, हेन्स डिटर्मिनंट ए इज इक्वल्स टू किती आला -174, ठीक आहे. हा काय आला डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली. मग बघा आपण 3x3 मध्ये काय केलं की जो एलिमेंट घेणार आहे आपण त्याच्या अबाउटची रो काय करायची सोडून द्यायची आणि कॉलम पण सोडून द्यायचं, ठीक आहे. मग असं करीत करीत आपण काय केलं सगळं हे सॉल्व्ह केलं. बघा पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला हा डिटर्मिनंट दिलेला, हा मॅट्रिक्स दिलेला होता आणि ह्याच्या अबाउट आपल्याला काय करायचं, इथं याचं काय करायचं होतं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं होतं. तर डिटर्मिनंट फाइंड आउट करताना आपण काय केलं, सगळ्यात पहिले आपण बघा डिटर्मिनंटच्या फॉर्ममधल्या 7 0 2 1 6 4 5 3, त्याच्यानंतर बघा आपण ह्या रोच्या अबाउट एक्सपांड केलं. तुम्हाला मी इथं साइन कन्व्हेन्शन लिहून दिले बघा. फर्स्ट रो जर घेतली तर प्लस मायनस प्लस, त्याच्यानंतर सेकंड घेतली तर मायनस प्लस मायनस, आणि थर्ड घेतली तर प्लस मायनस प्लस. मग बघा आता हे साइन कन्व्हेन्शन लक्षात कसं ठेवायचं, तर पहिला जो एलिमेंट त्याला प्लस घ्यायचं, त्याच्यानंतरचा मायनस, नंतर प्लस. मग आता फर्स्ट कॉलममधला फर्स्ट एलिमेंट जर प्लस घेतला तर सेकंड मायनस घ्यायचा, थर्ड पण प्लस घ्यायचं. मग आता इथं मायनस आले म्हणून नंतर प्लस, प्लस आले म्हणून परत मायनस, मग इथं प्लस घेतले म्हणून नंतर मायनस, मायनस घेतल्यानंतर पुन्हा प्लस. हे असं हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग आता तुम्ही कुठल्या पण कॉलमच्या अबाउट एक्सपान्शन केलं, कुठल्या पण रोच्या अबाउट जरी एक्सपान्शन केलं तरी पण याचं डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे -124च येणार. नाही तर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही करून बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही करून बघा, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहे, आता बघा इथं पुन्हा कन्सेप्ट आहे आता की सपोज मग बघा डिटर्मिनंट इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू जर 0 आलं तर तो कोणता मॅट्रिक्स राहतो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स राहतो. कोणता मॅट्रिक्स राहतो, नॉन सिंग्युलर. मग डिटर्मिनंट जर अदर दॅन 0 जर आलं तर तो कोणता मॅट्रिक्स आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि जर डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 जर आलं तर तो काय राहणार आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स राहणार आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स. मग बघा तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं राहत्या की ए इंटू बी, मग म्हणजे नाही का दोन मॅट्रिक्स दिलेले राहते ए आणि बी, नंतर ते काय सांगतं की तुम्ही मी क्वेश्चन दाखवलं बघा तुम्हाला, म्हणजे काय आहे की क्वेश्चन असं दिलेला राहतो की प्रूव्ह दॅट मॅट्रिक्स दिलेला आहे आणि इज ए सिंग्युलर मॅट्रिक्स. मग एक क्वेश्चन घेऊ बघा आपण, आणि किंवा इट इज ए सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. मग सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर कसं फाइंड आउट करायचं, जर डिटर्मिनंट इक्वल्स टू 0 आलं तर तो झाला सिंग्युलर मॅट्रिक्स. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू अदर दॅन 0 म्हणजे काय की मायनस आली किंवा प्लस आली तो काय राहणार आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स राहणार आहे. काय राहणार आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय राहणार आहे तो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, ठीक आहे. मग आपण ते एक बघू, आणि त्याच्यानंतर आता बघायचं आपल्याला
एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय बघायचं आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बघायच्या आधी बघा एक ऑर्थोगोनल मॅट्रिक्स बघू. काय बघू? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे, हेडलाईन द्या इथं ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, आता आपण सिंग्युलर मॅट्रिक्स बघितलं, नॉन सिंग्युलर बघितलं, तसंच एक ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय माहिती का, की ज्या मॅट्रिक्सचा सपोज ए एक मॅट्रिक्स आणि ए मॅट्रिक्सचा आपण ए मॅट्रिक्स इंटू ए जर ट्रान्सपोज केला, ए इंटू ए ट्रान्सपोज जर आपल्याला सिंग्युलर आयडेंटिटी मॅट्रिक्स जर भेटला, आय मॅट्रिक्स. ठीक आहे, आय म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर त्याला काय म्हणायचं, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. म्हणजे ज्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आणि तो मॅट्रिक्स यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय भेटतं, आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटतं. त्याला काय म्हणायचं, त्याला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. ठीक आहे, तर आपण आता जे डिटर्मिनंट आहे त्याच्यावरती एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे, इथे एक प्रॉब्लेम दिलेला होता बघा. हा बघा, इथे एक प्रॉब्लेम दिलेला आहे. ठीक आहे, इथं काय सांगितलं आहे, प्रॉब्लेम रीड करा. इफ ए इक्वल्स टू 2 1 0 3 and b equals to 1 2 3 minus 2 show that a b is a singular or non singular. ठीक आहे, तुम्हाला मी आत्ताच म्हणलं क्वेश्चन राहतो बघा. हा एक क्वेश्चन दिलेला आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, दोन मॅट्रिक्स दिलेले आहे. ए इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, 2 1 0 3. त्याच्यानंतर बी काय दिलेलं आहे, बी इक्वल्स टू 1 2 3 minus 2. ठीक आहे, मग आता काय करायचं, ए इंटू बी फाइंड आउट करायचं, ए इंटू बी. मग ए इंटू बी काय येणार आहे, पहिले ए मॅट्रिक्स लिहा, 2 1 0 3. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, 1 2 3 minus 2. ठीक आहे, मग ए इंटू बी करा. मग ए इंटू बी जर केलं तर बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग इथं काय येणार, 2 इंटू 1 2 प्लस 1 इंटू 3 3. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट 2 इंटू 2 2 इंटू 2 काय होतं, 4 होतं, 4 प्लस त्याच्यानंतर 2 इंटू -2 सॉरी 1 इंटू -2 काय येणार आहे, -2 येणार आहे. मग त्याच्यानंतर नेक्स्ट 0 बघा, सेकंड रो फर्स्ट कॉलम, 0 इंटू 1 0 येणार आहे, प्लस 3 इंटू 3 9. नंतर सेकंड रो सेकंड कॉलम, मग 0 इंटू 2 0 प्लस 3 इंटू -2 -6. मग बघा आपल्याला ए इंटू बी जो मॅट्रिक्स येणार आहे, ए इंटू बी, हा मॅट्रिक्स काय भेटेल बघा, हा मॅट्रिक्स आला 3 आणि 2 5 आणि 4 मधून 2 गेले, इथं राहिले 2, 9 प्लस 0 9 आणि इथं येणार आहे -6. मग आता काय आहे की ए इंटू बी इज ए सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. ठीक आहे, मग याला काय करावं लागलं आपल्याला, आता इथं याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायला. मग बघा, डिटर्मिनंट ऑफ ए बी इक्वल्स टू, इथं काय आहे 5 2 9 -6. मग याचं एक्सपान्शन कसं होईल बघा, 5 इंटू -6 मायनस 9 इंटू 2 9 इंटू 2. मग इथं काय होईल, 5 सक 30 आणि मायनस 9 दुने 18 इक्वल्स टू काय आलं, किती आलं 12. मग डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल्स टू 12 आणि नॉट इक्वल्स टू काय ते 0 आहे, म्हणजे 0च्या इक्वलमध्ये आलं. म्हणजेच काय, हा कोणता मॅट्रिक्स आहे, मग ए बी इज ए हेन्स मॅट्रिक्स ए बी इज नॉट इक्वल्स टू 0 इक्वल्स टू किती आहे 12 आहे. हेन्स इट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मग असा एक प्रश्न पेपरला येतो. ठीक आहे, जर आला तुम्हाला आता सॉल्व्ह करते, काय करायचं, त्याचं पहिले डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. डिटर्मिनंट फाइंड आउट केल्यावर तो जर 0 आला तर तो कोणता मॅट्रिक्स राहणार आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स.
जर डिटर्मिनंट नॉन झिरो आला तर तो कोणता मॅट्रिक्स राहणार आहे, कोणता राहणार आहे, नॉन सिंग्युलर राहणार आहे. ठीक आहे. मग या असा प्रॉब्लेम आला तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्याच्यानंतर असा प्रॉब्लेम येतो पेपरमध्ये. ठीक आहे. आणखीन एक प्रॉब्लेम असेल बघा असं, हा बघा इथं पण काय सांगितलं आहे, ए इंटू बी करायचं आणि ए इंटू बी केल्यानंतर ना त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आणि तो सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे तो एक काढायचा. ठीक आहे. असं सेम आहे, तुम्ही तो घरून सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता याच्यानंतरची कन्सेप्ट बघणार आहे आपण, मायनर ऑफ एन एलिमेंट. ठीक आहे. हेडलाईन द्या आता, मायनर ऑफ एन एलिमेंट. नेक्स्ट बघा आता, मायनर ऑफ एन एलिमेंट. ठीक आहे. मायनर ऑफ एन एलिमेंट. आता मायनर कशाला राहतो, एलिमेंटला राहतो. कशाला राहतो, एलिमेंटला. ठीक आहे. बघा मायनर ऑफ एन एलिमेंट. तर मग एलिमेंट बघा, सपोज आपण पहिले काय घेऊ, एक मॅट्रिक्स घेऊ किंवा एक डिटर्मिनंट घ्या. बघा ए घ्या एक, ए मध्ये आपण एलिमेंट घेऊ आता A11, A12, A13. त्याच्यानंतर ना A21, A22, A22, A23. ठीक आहे. A31, A32 आणि A33. ठीक आहे. आपण हे 3x3चा एक मॅट्रिक्स घेतला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, मायनर फाइंड आउट करायची. तर मग आता A11चा मायनर काढायचं. कशाचा मायनर काढायचा, A11. मग इथं लिहा मायनर ऑफ A11 इज M11 घेऊ. ठीक आहे. मग इक्वल्स टू काय, आता काय करायचं बघा, जसं आपण मॅट्रिक्समध्ये काय करायचं, हा एलिमेंट जो आहे ना याचे करस्पॉन्डिंग रो सोडून द्यायची आणि याचे करस्पॉन्डिंग कॉलम सोडून द्यायचं आणि राहिलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये लिहायची. ठीक आहे. डिटर्मिनंटमधल्या राहिलेले एलिमेंट कोणते कोणते, तर A22, A23, त्याच्यानंतरनं A32 आणि A33. हे काय राहिलेले एलिमेंट आहे. मग इक्वल्स टू काय येणार ते, A22 इंटू A33 मायनस A23 इंटू A32. मग हा काय येणार आहे, मायनर येणार आहे. काय येणार आहे, मायनर. ठीक आहे. त्याच्यानंतर ना सेम प्रत्येकाचं असंच लिहायचं. काय करायचं, तो एलिमेंट सोडून द्यायचा आणि मग बघा आता इथं 10 झाला फर्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मायनर ऑफ A12 इज M12. मग आता काय करायचं इथं परत, हा जो एलिमेंट आहे म्हणजे हा जो एलिमेंट आहे याचे करस्पॉन्डिंग रो सोडून द्यायची आणि बाकीचे एलिमेंट लिहायचे, करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम. मग बघा A21, नंतरनं A23, नंतरनं A31 आणि A33. ठीक आहे. हे एलिमेंट राहिले. मग इक्वल्स टू काय येणार याचं, A21 इंटू A33 म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं इथं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा इथं याला याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं, याला याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं, पुन्हा याला याच्यासोबत करायचं, याला याच्यासोबत करायचं. ठीक आहे. मग काय येणार, A21 इंटू A33 मायनस A23 इंटू A31. त्याच्यानंतर सेम नेक्स्ट असंच, मायनर ऑफ A13 इज M13. ठीक आहे. M13 काय येणार मग बघा, आता काय करायचं, त्याचे करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्यायची. मग बघा याचे करस्पॉन्डिंग ही रो आहे आणि करस्पॉन्डिंग हा कॉलम आहे. मग राहिलेले एलिमेंट लिहा. मग राहिलेले एलिमेंट काय आहे, A21,
A21 आणि A22 नंतरनं A31 आणि A32, ठीक आहे. मग इक्वल्स टू काय येईल, A21 इंटू A32 मायनस काय येणार इथं A22 इंटू A31, ठीक आहे. मग बघा आता सेम असंच सेकंडसाठी, मग इथं लिहायचं मायनर ऑफ A21 इज M21. M21 काय आहे, मग बघा आता काय आहे की याच्या करस्पॉन्डिंग रो सोडून द्यायची. करस्पॉन्डिंग रो कोणती, A21च्या करस्पॉन्डिंग ही रो आहे आणि याच्या करस्पॉन्डिंग हा कॉलम बघा. मग हा कॉलम आणि हा रो सोडून द्या, राहिलेले एलिमेंट लिहा. मग राहिले कोणते, A12, त्याच्यानंतरनं A13, नंतरनं A32 आणि A33 हे एलिमेंट काय राहिले इथं राहिले, ठीक आहे. मग आता परत यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, मग काय होणार A12 इंटू A33 नंतरनं मायनस A13 इंटू A32 हे दोन काय होणार आहे, राहणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता नेक्स्ट बघा मायनर ऑफ A22 काय येईल, तो येईल इज A22, ठीक आहे. मग बघा हा येणार, त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट सोडून द्यायचे. मग याच्या करस्पॉन्डिंग रो आणि याच्या करस्पॉन्डिंगचा जो कॉलम आहे तो सोडून द्यायचा, ठीक आहे. मग बघा A11 आणि A13 त्याच्यानंतरनं A31 आणि A33 हे दोन काय होणार आहे, राहणार आहे, ठीक आहे. मग हे दोन राहिल्यानंतर काय होईल, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, A11 इंटू A33 मायनस A13 इंटू A31, ठीक आहे. मग बघा आपण आता काय आहे की 5 एलिमेंटचे करस्पॉन्डिंग एलिमेंट फाइंड आउट केले. मग आता आपण याला ही स्लाइड कॉपी करून पुढच्या ह्याच्यावर येऊ. मग बघा आता इथं एक मिनिट हे फोडून टाकतो डायरेक्ट. बघा इथं मागच्या स्लाइडवरती आपण हे 5 एलिमेंट फाइंड आउट केले, ठीक आहे. आता याच्यावरती आपण पुढचे एलिमेंट फाइंड आउट करणार आहे. आता पुढचा कोणता राहिला, नेक्स्ट मायनर ऑफ A23 इज मायनर ऑफ A23 इज M23, ठीक आहे. M23 मग तो काय येणार इक्वल्स टू, मग बघा आता याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम सोडून द्या. मग आता A23च्या करस्पॉन्डिंग जी रो आहे ती ही आहे आणि कॉलम हा आहे, ठीक आहे. मग हे सोडून द्यायचे, राहिलेले एलिमेंट A11 A12 नंतरनं A31 आणि A32 हे दोनच राहिले. मग बघा याचं काय होईल, A11 इंटू A32 मायनस A12 इंटू A31, ठीक आहे. हे एलिमेंट राहील आणि यांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होऊन ते सबस्ट्रॅक्ट करायचे, आपल्याला तो मायनर भेटेल. मग सेम तसंच ह्या रोचं पण, मग ह्या रोचं लिहून घेऊ आपण, ठीक आहे. मायनर ऑफ A31 इज M31, ठीक आहे. मग इथं काय येईल, आता हा रो सोडून द्यायचा आणि याच्या करस्पॉन्डिंग कॉलम पण सोडायचं. ह्याच्या करस्पॉन्डिंग कॉलम कोणता, A13च्या अबाउट फर्स्ट कॉलम, ठीक आहे. हे सोडल्यानंतर कोणते एलिमेंट राहिले, A12 A13 नंतरनं A22 आणि A23 राहिले, ठीक आहे. इक्वल्स टू A12 A23 मायनस
A13 आणि A22 हे एलिमेंट राहिले. आता नेक्स्ट बघा, मायनर ऑफ A32 इज कोणता राहील तो M32च्या करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचे. ठीक आहे. मग आता बघा इथं करस्पॉन्डिंग एलिमेंट कोणते कोणते राहील बघा. A11 म्हणजे आता हा जो एलिमेंट आहे याच्या अबाउट रो सोडून द्यायची आणि कॉलम पण सोडून द्यायचं. ठीक आहे. मग सोडून दिल्यानंतर ना बघा इथं A11 त्याच्यानंतर A21 नंतर A13 आणि A23. ठीक आहे. इक्वल्स टू मग काय होणार, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन A11 इंटू A23 त्याच्यानंतर A13 इंटू A21. ठीक आहे. आता त्याच्यानंतर लास्ट एलिमेंट लास्टवाला. ठीक आहे. याच्यामध्ये कोणतं राहील A33. मग मायनर ऑफ A33 इज काय घेऊ आपण M33 घेऊ. ठीक आहे. मग बघा M33 म्हणजे मी एक घेतलाय नाव घेतलं कारण की मायनर आहे ना तर M33. मग आता काय आहे की त्याच्या अबाउट जी रो राहणार आहे ती सोडून द्यायची आणि कॉलम पण सोडून द्यायचं. ठीक आहे. मग राहिलेले एलिमेंट A11 A12 A21 आणि A22. ठीक आहे. मग बघा इथं काय होईल A11 इंटू A22 मायनस A12 इंटू A21. मग हे जे काही येईल ते काय राहणार आहे, ती जी व्हॅल्यू येणार आहे ती काय येणार आहे मायनर येणार आहे. ठीक आहे. मग नंतर लास्टला मायनरचा मॅट्रिक्स लिहायचा. काय लिहायचं मायनरचा मॅट्रिक्स आपण लिहू. ठीक आहे. इथंच लिहू ह्याच पेजवरती. मग बघा लिहायची काही गरज नाही तसं बट लिहिलं तर ठीकच आहे. ठीक आहे. मग बघा सपोज आपण लिहून घेऊ. मग आपल्याला मायनरचा जर मॅट्रिक्स घेतला तर एचा मायनर काय आलता M11 दुसरा M बघा पहिला आलता M11 नंतर आलता M12 M13 नंतर आलता M21 M23 22 आलता आणि M23 त्याच्यानंतर M31 M32 आणि M33 हा काय आला मायनर मॅट्रिक्स आला. ठीक आहे. मायनरचा मॅट्रिक्स आला. ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट राहते कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट. काय राहते कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट. ठीक आहे. नेक्स्ट आता किती वाजले. ठीक आहे. आपण तो जो नेक्स्ट आहे तो नेक्स्ट याच्यात बघू. नेक्स्ट हेडलाईन देऊन ठेवा वाटलं तर कोफॅक्टर. मग बघा आता मायनर फाइंड आउट केला का त्यालाच साइन कन्व्हेन्शन द्यायचं, त्यालाच काय म्हणायचं कोफॅक्टर. ठीक आहे. मग इथे लिहून घ्या कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट. मग कोफॅक्टर कसं काढायचं बघा. आता सपोज आपण तोच मॅट्रिक्स घेऊ पाठीमागून कॉपी करून. हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे सपोज आपल्याला. ठीक आहे. Ctrl+C. बघा इथं हा एक मॅट्रिक्स घेतला आपण तोच. मग आता काय विचारलंय की प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर. मग इथं बघा इथं लिहायचं कोफॅक्टर ऑफ A11. मग A11 काय येणार आहे इक्वल्स टू. आता कोफॅक्टरचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तो कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे बघा. सपोज AIJचं जर कोफॅक्टर काढायचं असेल आपल्याला तर तो काय येणार बघा -1 j आणि इंटू मायनर. मग मायनर ऑफ दॅट मॅट्रिक्स मायनर काय आलता आपला AIJ. ठीक आहे.
हा फॉर्म्युला यूज करायचा. मग बघा आता आपल्याला काय आहे की A11चा काढायचं. मग आयच्या जागेवरती काय आहे 1 आणि एमच्या जागेवरती पण काय सॉरी जेच्या जागेवरती पण काय आहे 1, म्हणजे इथं काय येणार A11चा मायनर येणार आहे बघा मायनर -1 + 1 आणि इथे येणार आहे -1 ठीक आहे. म्हणजेच काय येईल ते बघा आता -1 काय येईल इथं -1 आणि इंटू काय येणार आहे -1 म्हणजेच बघा -1 म्हणजे -1चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर काय येतो तर +1 येतो काय येतो +1 म्हणजेच इंटू M11. मग बघा म्हणजेच काय येणार आहे तो +M11 ठीक आहे. म्हणजे M11ला काय घ्यायचं प्लस साईन घ्यायचं. मग तसंच कोफॅक्टर ऑफ A12 मग याचं काय येईल फॉर्म्युला -1 आता इथं आय काय 1 आहे +2 इंटू M21 म्हणजेच मायनरनं काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मग बघा आता -1चा क्यूब काय येणार आहे -1च येणार आहे ठीक आहे. -1 इंटू -1 इंटू -1 जर केलं ते काय येतं -1च येतं. म्हणजे इथं काय येणार -M12 येणार. मग बघा असं प्रत्येकाचं जर तुम्ही करीत गेले तर त्याचं बघा साईन कन्व्हेन्शन द्यायचं फक्त मायनरच्या मॅट्रिक्सला. तर मी तुम्हाला पहिले जे साईन कन्व्हेन्शन सांगितलं होतं बघा इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो. मग फर्स्ट मायनर जर त्याला कोफॅक्टर त्याला प्लस घ्यायचं, नंतर सेकंडला मायनस, नंतर पुन्हा प्लस, नंतर मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस आणि हे काय करायचं त्या मायनरच्या मॅट्रिक्सला अप्लाय करायची. मग मायनर मॅट्रिक्स काय आलं आपला बघा मी इथून कॉपी करून घेतो. हा सपोज आपण कॉपी केला आणि इथं जर ठेवला ठीक आहे. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स तर कोफॅक्टर बघा प्रत्येकाचा. मग इथं काय होणार बघा याला प्लस साईन येणार, इथं याला मायनस, इथं प्लस, इथं मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि प्लस हे काय आले प्रत्येकाचे कोफॅक्टर मॅट्रिक्स आला. हा काय आला प्रत्येक म्हणजे नाही का कोफॅक्टर मॅट्रिक्स भेटला आपल्याला. काय भेटला कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे बघा आता काय की हे याच्यासारखं झालेलं आहे सेम. आपण तिथं मायनर काढला ना तर त्या मायनरला काय करायचं हा फॉर्म्युला यूज करायचा. IJ = काय येणार -1 + j इंटू मायनर. मग तो मायनर मल्टिप्लाय केला की आपल्याला या असा कोफॅक्टर मॅट्रिक्स भेटतो. काय भेटतो कोफॅक्टर मॅट्रिक्स. हा काय आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स ठीक आहे. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स पण 3x3च देणार आणि याचा जर ट्रान्सपोज घेतला तो आपल्याला ॲडजॉईंट भेटतो. काय भेटतो ॲडजॉईंट. तर ते आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आता हे जरी तुम्हाला समजलं नसेल ना तर आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस तुम्हाला एकदम क्लिअर अंडरस्टँड होऊन जाईल ठीक आहे. त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही. हे काही स्टँडर्ड आहे. हे स्टँडर्डमध्ये ते पोझिशन मॅट्रिक्स दिलेला होतो त्या पोझिशन मॅट्रिक्सनुसार आपण हे सॉल्व्ह केलं आहे ठीक आहे. जरी तुम्हाला हे समजलं नसेल तर एक न्यूमरिकल घेतलं आपल्याला काय आहे की डिटर्मिनंट, त्याच्यानंतर मायनर, कोफॅक्टर, ॲडजॉईंट आणि इन्व्हर्स ह्या सगळ्या कन्सेप्ट कशामध्ये लागणार आहे इन्व्हर्जन मेथडमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. इन्व्हर्जन मेथडमध्ये मी आहे तुम्ही नाही का आपण ज्यावेळेस न्यूमरिकल सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला लगेच सगळं समजून जाईल ठीक आहे. त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही. तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही मला विचारू शकता. आणि तुम्हाला जर सपोज ह्याची जर PDF पाहिजे असेल तर हे तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपमधून पण घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्ही त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जाशाल ठीक आहे. मग तिथून तुम्ही ते डाउनलोड करा किंवा मला व्हॉट्सअपला जरी मेसेज केला तर मी तुम्हाला ते सेंड करून देईल ठीक आहे. ठीक आहे मग बाकीचं आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघू.